हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावाकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, आपलं जे स्पिरिच्युअल सायन्स सिरीज आहे त्यामध्ये आपण चक्रांची माहिती घेतोय आणि आज आपलं जे चौथं चक्र आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत, जे की आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र, इमोशनल पेन का जात नाही. अनाहत चक्र म्हणजेच आपलं हार्ट चक्र. मित्रांनो, कसं आहे मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा लाईफमध्ये काही लोकांवर ट्रस्ट ठेवता, पण ती लोक तुम्हाला वारंवार हर्ट करतात, किंवा तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तुम्ही इमोशनली एकदम बंद झालात, इमोशन्सच तुम्हाला फील होत नाही, कशाचं तुम्हाला काही वाईट वाटत नाही किंवा काय, तुम्ही कोणाशी कनेक्ट होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल, असं जर तुम्हाला कधी फील झालं मित्रांनो, तर हा लोकांचा प्रॉब्लेम नाहीये, हा तुमचा पण प्रॉब्लेम नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुमचं अनाहत चक्र म्हणजे तुमचं हार्ट चक्र जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पहिले हे समजून घेऊयात की हार्ट चक्र म्हणजे नेमकं काय. हार्ट चक्र जे आहे मित्रांनो, त्याला आपल्या मराठीमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये अनाहत चक्र असं म्हणतात. जे आपल्या हृदयाच्या जवळ असतं, त्याची जे लोकेशन आहे आपल्या चेस्टमध्ये, म्हणजे आपल्या हृदयाच्या जवळपास हे चक्र स्थित असतं. आणि याचं जे एलिमेंट आहे मित्रांनो, हे वायू म्हणजे एअर एलिमेंट याचं आहे, ज्याला आपण वायू तत्व असं म्हणतो. तर हे वायू तत्वाशी आधारित चक्र आहे मित्रांनो. आणि हे जे चक्र आहे हे जर स्पिरिच्युअली पाहिलं तर याचे जे फंक्शन्स आहेत, हे आपलं प्रेम म्हणजे लव, इमोशनल बॅलन्स, त्याच्यानंतर आपलं जे कंपॅशन आहे त्याच्याशी, आणि रिलेशनशिपशी, या सर्व गोष्टींशी हे चक्र रिलेटेड असतं मित्रांनो. आणि जर सायंटिफिकली पाहिलं तर हे चक्र आपल्या हार्ट आणि ब्रेनचं इंटरकनेक्शन असतं. त्यानंतर आपलं जे नर्वस सिस्टीम असते मित्रांनो, आपल्या नर्वस सिस्टीमचं आपले इमोशनल रेग्युलेशन्स जे असतात त्याला बॅलन्स करण्याचं किंवा त्याला मॅनेज करण्याचं काम हे एनर्जी सेंटर करत असतं. आणि हे आपल्या श्वासाशी आणि आपल्या इमोशन्सशी इंटरकनेक्टेड असतं मित्रांनो. तुम्ही म्हणाल की श्वासाशी आणि नर्वस सिस्टीमशी कसं हे इंटरकनेक्टेड असतं. तर मित्रांनो, जर आपली नर्वस सिस्टीम तुम्ही जर पाहिली तर आपल्या नर्व्स ज्या आहेत, तर आपल्या नर्व्स ज्या आहेत त्या पूर्ण आपल्या शरीरामध्ये पूर्ण अंगभर पसरलेले असतात. व्हेन्स असो, बारीक बारीक नर्व्स असो, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लड फ्लो करत असतात, एनर्जीचं सप्लाय सतत करत असतात. आणि कधी कधी तुम्हाला असं झालं की सडन थंडी वाजली की अंगावर काटा आला, किंवा भीती वाटली की एकदम डोक्यात मुंग्या आल्यासारखं झालं, किंवा एकदम घाबरल्यासारखं होऊन काळीज ओढल्यासारखं झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या नर्वस सिस्टीमशी कनेक्टेड आहेत. आणि आपण घाबरलो म्हणजे भीती हे एक इमोशन आहे ना मित्रांनो. हे इमोशन तुम्हाला ट्रिगर झालं की तुमच्या अंगावर काटा येतो, किंवा तुम्हाला थंडी वाजल्यासारखं वाटलं की तुम्हाला कोझी वाटतं. हे एक इमोशन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला असं गोष्टी ज्या होतात, थंडी वाजणं किंवा अंगावर काटा येणं, हे तुमच्या नर्वस सिस्टीमशी आणि इंटेलेक्च्युअली तुमच्या इमोशन्सशी कनेक्टेड आहे. आणि जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो, म्हणजे डीप ब्रिदिंग जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले जे इमोशन्स आहेत ते हळूहळू सप्रेस व्हायला, म्हणजे हळूहळू शांत व्हायला लागतात. त्याच्यामुळे ब्रिदिंगशी सुद्धा हे चक्र कनेक्टेड आहे मित्रांनो. आता आपण हे पाहूयात मित्रांनो की जर आपलं हार्ट चक्र, आपलं अनाहत चक्र जर ब्लॉक असेल तर त्याचे सायन्स काय काय आहेत. जर तुमचं हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र ब्लॉक किंवा डॅमेज असेल, ते जर प्रॉपर एनर्जी तिथून तुम्हाला शरीरात पोहोचवत नसेल, ते सेंटर जर तुमचं प्रॉपरली काम करत नसेल, तर तुम्ही इझिली हर्ट होता. त्यानंतर तुम्हाला ट्रस्ट इश्यूज जाणवतात. त्यानंतर अजून काय होतं, तुम्हाला जेलसी फील होते आणि इन्सिक्युरिटी फील होते. ह्या गोष्टी कशामध्ये होऊ शकतात की तुमच्या रिलेशनशिपमध्ये. तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला तुमचा पार्टनर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर जर बोलत असेल, किंवा दुसरी एखादी व्यक्ती तुमच्या पार्टनरच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिथे तुम्हाला इन्सिक्युरिटी फील होते, जेलसी फील होते. हे तुमच्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे. एखाद्या गोष्टीशी ओव्हर अटॅच होणं आणि इमोशनल पेन जे आहे ते कॅरी करणं. इमोशनल पेन कॅरी करणं म्हणजे काय की एखादी खूप जुनी गोष्ट असते की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप हर्ट झालेला असता, आणि ती गोष्ट घेऊन तुम्ही आयुष्यभर चालत असता की नाही, हे माझ्यासोबत असं झालं होतं, असं झालं होतं.
दॅट इज सेड ॲज कॅरिंग द इमोशनल पेन. म्हणजे ती या गोष्टीचा तुमच्या मनावर एवढा डीप आघात असतो की ती गोष्ट तुम्ही विसरू शकत नाही आणि ते पेन, तो त्रास तुम्ही सतत कॅरी करत असतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या हार्ट चक्राशी रिलेटेड असलेल्या इम्बॅलन्स होतात मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला फील होते ती म्हणजे फॉरगिव्ह न करता येणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला सोडून न देता येणं, हेही तुमचं हार्ट चक्र इम्बॅलन्स असल्याचं किंवा ब्लॉक असल्याचं लक्षण आहे मित्रांनो. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला सोडू शकत नाही किंवा तुम्ही जे एखादे इमोशन्स आहेत ते इमोशन तुम्ही धरून ठेवतात, तुम्ही त्या इमोशन मधून लवकर बाहेर पडू शकत नाही, हे जर तुम्हाला जाणवत असेल तर 100% तुम्ही असं समजून घ्या की दिस इज रिलेटेड टू द प्रॉब्लेम ऑफ युअर अनाहत चक्र. हे तुमच्या अनाहत चक्राशी, हार्ट चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आता आपण पुढे पाहूया की जर तुमचं हार्ट चक्र बॅलन्स असेल तर त्याचे काय काय सायन्स आहेत. जर हार्ट चक्र बॅलन्स असेल तर सगळ्यात पहिलं साइन त्याचं आहे की तुम्ही इमोशनली खूप स्टेबल असतात, तुमच्या लाईफमध्ये इमोशनल स्टॅबिलिटी असते. दुसरं, तुमचे जे रिलेशनशिप्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी बाउंड्रीज असतात, तुम्हाला कुठेही जेलसी फील होत नाही, इन्सिक्युअर फील होत नाही, तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत एकदम रिलॅक्स असतात. तुमचं नातं अशा पद्धतीने असतं की तुमच्या मधात कोणीही तिसरा आला तर तुम्हाला फरक पडत नाही. त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेल्फ लव्ह करत असाल, स्वतःची केअर घेत असाल, सेल्फ लव्ह करत असाल तर हेही एक चांगलं बॅलन्स्ड हार्ट चक्र, अनाहत चक्र असल्याचं लक्षण आहे मित्रांनो. तुमचं माइंडसेट जो आहे तो शांत आहे, पीसफुल आहे आणि तुमचे जे लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीला घेऊन किंवा तुमचे जे कनेक्शन्स आहेत लोकांसोबत हे जिन्यून आहेत, खरे आहेत. तुम्हाला फेक व्यक्ती आपोआप तुमच्या लाईफमधून निघून जातात आणि जे व्यक्ती सत्य आहेत, जिन्यून आहेत, ते तुमच्याशी इंटरकनेक्ट होतात. दिस इज द साइन ऑफ गुड हार्ट चक्र. मित्रांनो, आता आपण थोडं स्पिरिच्युअल ऍक्सेंट कडे जाऊया. आपण आता पाहूया की आपला जो हार्ट चक्र आहे त्याचा मंत्र काय आहे, बीज मंत्र काय आहे. तर आपला जो हार्ट चक्र आहे त्याचा बीज मंत्र आहे यम. हा जो यम साऊंड आपण जेव्हा चांट करतो त्याचं जे व्हायब्रेशन आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्या हार्ट चक्राशी कनेक्ट होते आणि हे आपल्याला इमोशनल हिलिंग व्हायब्रेशन्स देतं. त्यानंतर काय होतं, तुमची जी हार्टची एनर्जी आहे, म्हणजे तुमच्या ज्या हार्ट चक्राची, अनाहत चक्राची जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला हे मंत्र जो आहे, हे जे बीज मंत्र आहे त्याचं जर तुम्ही चांटिंग केलं तर त्या एनर्जीला हे चक्र ओपन करतं. आणि जर तुम्ही ब्रीथिंग एक्सरसाइजेस आणि चॅन्टिंग एकत्र केली तर हा एक खूप पॉवरफुल कॉम्बो आहे तुमचं हार्ट चक्र बॅलन्स करण्यासाठी. किंवा हार्ट चक्र जर ब्लॉक असेल तर ते ब्लॉकेज ओपन करण्यासाठी, तुमचं हार्ट चक्र ओपन करण्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की हे बॅलन्स कसं करायचं आपलं हार्ट चक्र. पहिलं तर म्हणजे काय, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस. म्हणजे काय, लोकांना माफ करणं किंवा जी लोक तुम्हाला हर्ट केलेली आहेत त्या लोकांना आयुष्यातून काढून टाकणं, त्यांना विसरून जाणं, त्यांना फॉरगिव्ह करणं, हे एक महत्वाचं आहे. याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं हार्ट चक्र बॅलन्स होण्यासाठी हे तुम्हाला हेल्पफुल ठरतं. दुसरं, ब्रीथ वर्क. ब्रीथ वर्क म्हणजे काय, दीर्घ श्वसनाच्या प्रॅक्टिस करण्याच्या, दीर्घ श्वसनाशी रिलेटेड जे मेडिटेशन्स आहेत किंवा दीर्घ श्वसनाशी रिलेटेड जे योगासनं आहेत, प्राणायाम्स आहेत, ते जर तुम्ही फॉलो केले तर त्याच्यानेही तुमचं हार्ट चक्र बॅलन्स व्हायला मदत होते. त्याच्यानंतर सेल्फ लव्ह ऍक्शन. सेल्फ लव्ह ऍक्शन्स म्हणजे काय, स्वतःबद्दल प्रेम व्यक्त करणं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला स्पेशल फील करणं, हेही खूप महत्वाचं आहे मित्रांनो. नेचर कनेक्शन्स. मित्रांनो, मी नेहमीच सांगत आलो आहे की निसर्गासारखा हिलर कोणी नाही. जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिलात ना, तुम्ही जर निसर्गाशी कनेक्टेड असाल तर तुम्ही जितक्या फास्ट हील होता ना, ते म्हणजे तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही. सो निसर्गाशी कनेक्ट राहणं हेही एक फार महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस आहे जी तुम्ही तुमचं हार्ट चक्र बॅलन्स करण्यासाठी करू शकता. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो म्हणजे इमोशनल जर्नलिंग. इमोशनल जर्नलिंग म्हणजे काय की आपल्या इमोशन्सचं जर्नलिंग करणं, त्याचं ॲनालिसिस करणं आणि खरंच आपण तसं वागण्याची गरज होती का, की आपण हे बॅलन्स करू शकलो असतो, हे आपण टाळू शकलो असतो, याचं ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावर काम करणं, आपल्या इमोशन्सला कंट्रोल करणं शिकणं,
हे जर तुम्ही करू शकला तर तुमचं हार्ट चक्र बॅलन्स व्हायला आणि ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होते. आणि हेल्थी बाउंड्रीज सेट करणं म्हणजे काय, आपल्या पार्टनर सोबत आपल्या म्हणजे तुम्ही पार्टनरला तुम्ही म्हणजे लाईफ पार्टनर समजा, तुमचं रिलेशनशिप पार्टनर असू द्या, कोणीही असू द्या, मग तो तुमचा बिझनेस पार्टनर असेल, तुमचा एखादा कलिग असेल, त्याच्याशी एक हेल्दी बाउंड्री तुम्ही बिल्ड करायची. म्हणजे तुमच्या दोघातलं नातं असं असलं पाहिजे की कुठल्याही प्रकारे जर कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला काही सांगतोय किंवा तुमच्या दोघांमध्ये काही करण्याचा क्लॅशेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुमच्या दोघांमध्ये एवढं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की तो व्यक्ती काय सांगतोय किंवा तो व्यक्ती तुमच्या दोघांबद्दल काय एकमेकांना बोलतोय याचा तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. आणि ह्या गोष्टी तिथल्या तिथेच क्लिअर करून तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये पुढे गेला पाहिजे. हे जर तुम्ही फॉलो केलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुमचं हार्ट चक्र जे आहे ते बॅलन्स होतं आणि तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट भेटतात मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की प्रेम जे आहे, लव, हे शोधायचं नसतं, ते फ्लो होऊ द्यायचं असतं. प्रेम ही देण्याची गोष्ट आहे. तुम्ही द्या, ते तुमच्याकडे परत वापस येईल. आणि जेव्हा हा फ्लो थांबतो ना मित्रांनो प्रेमाचा, तेव्हा समजून घ्या की तुमचं हार्ट चक्र हे 100% ब्लॉक होतं. सो तुमच्याकडे जे आहे, मग ते प्रेम असो, काळजी असो किंवा अजून तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी वाटत असेल, ते तुम्ही फक्त त्याला द्या. त्याच्याकडून एक्सपेक्ट करू नका एखादी कोणतीही गोष्ट. व्हेन यू गिव्ह इट गोज टू दॅट पर्सन आणि रिटर्न्स टू यू बाय मल्टिप्लाइंग. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला दिली ती मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येते. तसंच प्रेम जर तुम्ही दिलं तर ते तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन येणारच आहे. पण त्याची अपेक्षा करू नका. जर ही अपेक्षा करायला लागलो तर मग हार्ट चक्र हे ब्लॉक होतं आणि इम्बॅलन्स होतच मित्रांनो. आजच्यासाठी इतकंच. धिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.